हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. कसे आहेत तुम्ही? सगळं मस्त ना? मी पण मस्त आहे. चला तर मग आज बनवूया कोळंबी भात. सोप्या पद्धतीत बनवणार आहे मी, पण झटकीपट होणारी अशी रेसिपी. ते पण कुकरमध्ये बनवणार आहे, तर तुम्हाला बघायला भेटेल आज सोप्या पद्धती. हॅलो फ्रेंड्स, मी कोळंबी भातासाठी घेतलेली कोळंबी आहे. चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे पाण्याने आणि साफ करून पण घेतलेली आहे. तर फ्रेंड्स, आपल्याला कोळंबी भातासाठी लागणार आहे कांदा, टमाटा, लसूण, अद्रक आणि गरम मसाले पण घेतलेले आहेत मी. चला तुम्हाला दाखवते. तर फ्रेंड्स, कोळंबी भातासाठी लागणारा मसाला, त्याच्यात आपण टाकणार आहोत हा मसाला. हा मी घरातला मसाला घेतला आहे 1 चम्मच. हा मी गावचा मसाला घेतलेला आहे कलरचा थोडासा, तो घेतला आहे 1.5 चम्मच. अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे आणि आहे बिर्याणी मसाला, सुहाना बिर्याणी मसाला घेतलेला आहे. तर आपण ते सगळे मसाले बिर्याणी भातासाठी टाकणार आहोत. कोळंबी बिर्याणी भातासाठी आपण टाकणार आहोत. आणि मी इकडे घेतलेलं आहे लसूण अद्रकचं पेस्ट नाही केलेली आहे, त्यांना ठेचून घेतलेलं आहे लसूण अद्रकला, कारण की ठेचल्याने चव चांगली लागते, वाटल्याने चव एवढी खास नाही लागत, म्हणून मीठ. तर फ्रेंड्स, मी इथे घेतलेला आहे कोळंबी बिर्याणीसाठी साधा तांदूळ. बिर्याणीसाठी मी साधा तांदूळच घेणार आहे आणि त्याने चव पण छान लागते साध्या तांदळाने आणि भात सुटसुटीत होतो. चला तर आपण याला धुवून घेऊया स्वच्छ पाण्याने. 2-3 पाण्याने मी चांगलं धुवून घेणार आहे आणि साईडला ठेवणार आहे. तर फ्रेंड्स, मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे. तर फ्रेंड्स, इथं तेल गरम झालेलं आहे, तर आपण गरम मसाले टाकून घेऊया. आधी 2 तेजपत्ते, 2 दालचिनी, 2 लवंग, 2 मिरी चांगलं फ्राय करून घेऊया त्याला. त्याच्यानंतर टाकणार आहोत आपण कांदे. आता आपण टाकणार आहोत कांदे. कांदा लालसर होईपर्यंत चांगलं परतून घेऊया. कांदा लालसर होईपर्यंत चांगला परतून घेऊया. त्याच्यात मी ॲड करणार आहे मीठ, आणि मीठ टाकल्यानंतर कांदा लवकर शिजला जातो, म्हणून मी 1 चम्मच मीठ ॲड करणार आहे. हे बघा, चांगला लालसर होईपर्यंत परतून घेऊया. टमॅटो पण चांगला परतून घेऊया आपण. तो पण जरा टमॅटो चांगला परतून घेऊया. सो फ्रेंड्स, इथे मी टमॅटो परतून घेते. त्याच्यात ॲड करूया आपण लसूण अद्रकची पेस्ट. लसूण अद्रकची पेस्ट पण चांगली परतून घेऊया. सुगंध सुटेपर्यंत चांगला परतून घेऊया त्याला. सो फ्रेंड्स, इकडे आपला टमाटर झालेला आहे आणि मी लसूण अद्रकची पेस्ट ॲड केली होती पूर्ण. त्याचा पण मस्त सुगंध आला आहे, मस्त सुगंध येते त्याचा. तर आपण याच्यात ॲड करूया मसाले. मसाले पण चांगले फ्राय करून घेऊया याच्यात. याच्यात मी घेतलेला आहे, तुम्हाला तर माहितीच आहे, परत एकदा सांगते. हळद, घरातला मसाला, गावचा मसाला कलरचा आणि सुहाना बिर्याणी मसाला. ह्याला बिर्याणी असं नाव देऊ नाही शकत आपण,
पण खिचडीसारखंच होतं, पण तरी बिर्याणीसारखंच चव येते याला. असं वाटतं बिर्याणी खाल्ल्यासारखं. तर फ्रेंड्स, माझे मसाले झालेले आहेत चांगले परतून. त्याच्यात ॲड करूया आपण आता कोळंबी. ह्याच्यात कोळंबी पण चांगली फ्राय करून घेऊया आपण 5 मिनिटात. कोळंबी चांगली याच्यामध्ये 5 मिनिटं फ्राय करून घेऊया. जेणेकरून मसाला कोळंबीला लागेल. 5 मिनिटं आपण असे परतून घेऊया. अशा प्रकारे माझी कोळंबी झालेली आहे मसाल्यामध्ये आणि खूप छान सुगंध येतोय. तर आता आपण ॲड करूया राईस मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे, मगाशी तुम्हाला दाखवला आहे, तो आपण ॲड करून घेऊया. बघा, तर मी राईस ॲड केलेला आहे. राईसला पण परतून घेऊया चांगला. राईस टाकल्यानंतर पण आपण 5 मिनिटं ठेवणार आहोत. तर मी याच्यात ॲड केलेली आहे कोथिंबीर. कोथिंबीर टाकल्यानंतर चांगलं 2 मिनिटं परतून घ्यावं आणि त्याच्यानंतर टाकूया आपण 2 ग्लास पाणी. तर फ्रेंड्स, 2 ग्लास पाणी ॲड करून घेऊया आपण. बघू शकता. आता आपण कुकरचे झाकण लावून 3 शिट्ट्या द्यायच्या. 3 शिट्टी झाली की आपला कोळंबी भात किंवा कोळंबी बिर्याणी रेडी होईल, तयार होईल. चला तर फ्रेंड्स, मी कुकर लावून घेतलेला आहे. 3 शिट्टी देऊन तुम्हाला दाखवते बिर्याणी कशी झाली. सो फ्रेंड्स, आपला कोळंबी भात, कोळंबी बिर्याणी तयार झालेली आहे. तर खूप छान झालेली आहे. मी टेस्ट नाही केली अजून, पण मला दिसण्यावरूनच खूप छान वाटते आहे. तर मी खाऊन बघितल्यावरती समजेल चांगली झाली की नाही, पण दिसण्यावरून खूप छान वाटते एकदम. चला तर मग फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बाय.